Hi, good morning. This is Pradeep. Today I will talk one more time how you can improve your English. So English just a language. But what happened? You decide that is a very big deal. If you have idea about any products, any skill, any related, you have to talk about knowledge about that. So you can easily solve that. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असलं ना त्या गोष्टीचं सॉल्व करायला वेळ लागत नाही. Understand what I'm saying? Because like this you have normally get idea about English, so then you can easily speak, easily understand whatever other person is asking question in English, you can easily understand. But now what happen, English you understand, that is a very big for target you. So English just a language, but why English I'm not saying important in your life, but if you want to go professionally life, तुम्हाला एखादा प्रोफेशनल ठिकाणी जॉब करायचा आहे, so that is most part in your life. So how, for example, what you are doing when for example you complete a degree, diploma, whatever IT field and any field of graduation. So there is what happen, you are most focus on your study, so there is not getting time. त्यावेळी तुम्हाला वेळ नाही भेटत का एक्स्ट्रा एफर्ट द्यावा इंग्लिश शिकण्यासाठी. तिथे तुम्ही इंग्लिश इम्प्रूव्ह होता, पण कशा पद्धतीने बेसिक लेवलला जस्ट यू अंडरस्टँड वॉट एवर दे आर टीचर टीचिंग, बट हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह वेन यू वॉन्ट टू गो इंटरनॅशनल लेवल. सो दे आर वॉट रिक्वायर्ड देअर, बिकॉज नाउ इन फ्युचर we are what will face the problem, not there is showing the requirement, there are showing the filtering means what, का आताच्या याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहेत हे नाही तुम्हाला जास्त तुम्हाला बघायला भेटणार. फिल्टरिंग, रिक्वायरमेंटमध्ये फिल्टरिंग. सो व्हॉट इज फिल्टरिंग, का तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल इंजिनियर डिग्री डिप्लोमा झालेले 7,000 स्टुडंट आहेत, तर त्यांना त्यांच्या वॅकन्सीमध्ये कंपनीमध्ये वॅकन्सी फक्त 100 कॅन्डिडेट रिक्वायरमेंट आहेत. 7,000 स्टुडंटकडे सर्टिफिकेट आहेत, दे आर पास आउट डिग्री डिप्लोमा वॉट एवर विच फील्ड, कम्प्युटर, IT, सिव्हिल इंजिनियर, सो मेनी ब्रांचेस अवेलेबल इज देअर. ओके, खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, त्या ब्रँचेसमध्ये पासआउट झालेलं आहेत, पण तिथे रिक्वायरमेंट फक्त 100 कॅन्डिडेट्सची. सो दॅट टाईम they will select only smart. For example, you have certified of engineering. आता 7,000 स्टुडंट फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे सर्टिफिकेट तर आहेच, पण सर्टिफाईड कोण करतील, त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स आहे, ज्याला कॉन्फिडन्स लेवल आहे, इंग्लिश चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलता येते, इंग्लिश चांगल्या पद्धतीने समजू शकतो, लिहिता येते, वाचता येते, हे एक्स्ट्रा त्यामधनं सिलेक्ट करतील. आणि त्यामध्ये पण काय होते, कुठल्या लेवलला जातात, इंग्लिश समजते पण कॉन्फिडन्सली बोलू शकत नाही, ते कुठेतरी स्टेज लावून अशा पद्धतीने कमी केले जातात. अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. सो दॅट इज टॉपिक ऑफ सिलेक्टिंग, दॅट इज कॉल्ड टॉपिक ऑफ सिलेक्टिंग. ओके, तर ते सर्टिफाईड कुठं करतील, तिथं तुमचे जॉब सर्टिफाईड तर बघतील, तुम्ही पास आउट झालेत, पण त्यावेळी फिल्ट्रेशन लावतील. फिल्ट्रेशन काय लावतील त्यामध्ये, फर्स्ट कंडिशन कॉन्फिडन्स लेवल गुड, नॉलेज गुड, वॉट एवर यू रिलेटेड एनी कोर्स ऑफकोर्स जे पासआउट झालेत, नॉलेज आहेत म्हणून पासआउट झालेत, फेल तर कोणी इंटरव्ह्यूसाठी जाणार नाही. जे पासआउट झाले ते रिक्वायरमेंट कसली आहे, स्मार्ट मीन्स कशा पद्धतीने स्मार्ट, कॉन्फिडन्स लेवल चांगला आहे, कम्युनिकेशन स्किल कशा पद्धतीने आहे. सो देर इज रिक्वायर्ड द इंग्लिश वेन यू सेईंग द कॉन्फिडन्सली, जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स लेवलली बोलता ते तुमचं नॉलेज कॅशअप करता. ते व्हॉट दे आर आस्किंग यू, टॉक अबाउट युअर सेल्फ. सेम क्वेश्चन विल टॉक अबाउट सेल्फ. टॉक अबाउट सेल्फ म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल अशा पद्धतीने माहिती द्यायची आहे की तुम्हाला पुन्हा क्वेश्चन विचारलाच नाही पाहिजे. दॅट इज कॉल्ड सेल्फ. अँड फर्स्ट दे आर सिलेक्टेड युअर ड्रेसिंग, तुम्ही ड्रेसिंग कशा पद्धतीने करता, ड्रेस कोड कशा पद्धतीने आहे, वेअरिंग सिम्पल, त्यावेळेला आपल्याला कॅज्युअल ड्रेस नाही वेअर करायचा, फंकी ड्रेस नाही वेअर करायचा. फॉर एक्झाम्पल यू आर वेअरिंग the tight fit jeans, wearing the t-shirt, you have to wear the normally plain shirt, and plain shirt mostly you have to use white shirt, so that is good for you. White shirt तुम्ही यूज करू शकता, black pant, formal shoes, basic watch, you have to wear the one pen. So like this small dressing, they are first impression. तो तुमचा फर्स्ट इम्प्रेशन असतो. देन विल आस्क, यू विल गेट द क्वेश्चन, टॉक अबाउट युअर सेल्फ. तुमच्याबद्दल माहिती सांगा. अंडरस्टँड, तुमच्याबद्दल माहिती सांगा.
त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स लेवल एवढा हाय पाहिजे की जी पण माहिती सांगतं तुमची माहिती ती कॉन्फिडन्सली 100%, जी पण माहिती आहे तुम्हाला ती 100% समोरच्याला अशा पद्धतीने कॅचअप केली पाहिजे की यू हॅव नॉलेजफुल, म्हणजे पूर्ण नॉलेज आहे त्याबद्दल, अबाउट दॅट डिग्री डिप्लोमाबद्दल तर नॉलेज आहे. जी कंपनी आहे ती ग्रोथ करण्यासाठी ज्याच्याकडे स्किल आहेत का नाही, ते स्किल म्हणजे कॉन्फिडन्स लेवल. स्किल म्हणजे कंपनी ऑब्वियसली स्किल, कंपनी म्हणजे काय असणार, एक प्रोडक्ट बनवणं, ते कशा पद्धतीने शो करणं, शो करताना कशा पद्धतीने विकलं जाणार, दॅट इज कॉल्ड कॉन्फिडन्स लेवल. म्हणजे हा कॉन्फिडन्स लेवल तुमच्याकडे आहे का. फॉर एक्झाम्पल इफ यू गिव्ह दे आर शोईंग एनी प्रोडक्ट, सी हाऊ यू कॅन सेल, तर प्रोडक्ट कशा पद्धतीने सेल करणार, तर याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही सांगाल. हा ब्लॅक पेन आहे, कवर्स आहे, ₹5 फायर आहे, रबर ग्रिप्स आहे, पॉइंटेड आहे, पण याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय सांगणार. यू आर रायटिंग स्मूथली, वॉट एव्हर. So this product about you have to say confidently, whatever you are saying you have to say confidently how you can sell that. So they're giving an example, I am the seller, no sorry, I am the customer, you are the seller, how you can sell me, show me. So that time they given like this example, any pens, whatever available any books like this, any available books, so they are asking, so how you can sell me, कशा पद्धतीने सेल करणार. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिस इज अ डिक्शनरी, तो डिक्शनरी आहे, तर डिक्शनरीबद्दल वर्ड्स आहेत, वोकॅब्युलरी, पण तू कशा पद्धतीने मला एक्स्ट्रा कन्व्हिन्स कशा पद्धतीने, बेसिक कस्टमर बुक्स आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वर्ड्स आहेत, ते एक्स्ट्रा वर्ड्स सर्च कशा पद्धतीने करणं, ते बेसिक माहिती तुम्ही तुमचं स्वतः स्किल वापरून तो सेल करायचा. स्किल कशा पद्धतीने, वॉट इज दिस इज द बेस्ट कवरिंग ऑफ द in this book stations we have available a good facility. When you open these books you will be get index outside, so index through you can search one by one, there is showing the all for example they are giving the all details one by one, you can check on index. Page number 1 to 15 there is given fruit information, 16 to 20 there is given flower information. Page number giving the 21 to 30 there is giving information world related, only jobs related giving information. This is called the extra information, how you can say. So there is a judge that there is a judge केले जाते. Then what they are judging, when you enter in that office, that cabin, so how you can enter. So for example there you have to knock first, now you have to ask, may I come in sir. So then they are again one more point you will be judged. Again what will one more point be judged, how you can improve तुम्ही कशा पद्धतीने त्यांना ग्रेट करता. whatever timing, morning time you call, almost I thought 90% they are calling the morning time. So what is time you decide, what time will be morning time, afternoon time, evening time. So you have to greet the sir, good morning. So then you have to say, so thanks for you select for this interview सिलेक्ट केल्याबद्दल धन्यवाद. आणि कशा पद्धतीने तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, तुम्ही काय एक्स्ट्रा सांगू शकता. त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा सांगायचं की दे आर गिविंग आस्किंग द डिफरंट क्वेश्चन ऑल्सो, वाय यू लेफ्ट द ओल्ड कंपनी का सोडली. सो देर इज दॅट टाइम यू हॅव टू गिव्ह द फ्रॉक्झी एक्झाम्पल ऑल्सो. देर हॅव टू गिव्ह, यू हॅव टू से सच, ओके वॉट यू हॅव टू से, त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे का सोडली. सो यू हॅव टू से का सोडली. आय हर्ड अबाउट दिस कंपनी, ह्या कंपनीबद्दल मी ऐकलं, इंटरनॅशनल लेवलला कंपनी आहे, तर मला एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं आहे. तर मी ज्या ओल्ड कंपनीमध्ये काम करत, दॅट इज नॉट इनफ नॉलेज फॉर मी. सो मला एक्स्ट्रा नॉलेज घेण्यासाठी दिस इज बेस्ट चॉईस फॉर मी, तर माझ्यासाठी ही चांगली चॉईस आहे असं मला वाटलं. दॅट्स वाय आय एम कम फॉर द इंटरव्ह्यू लाईक दिस. सो देन यू हॅव टू देन अगेन दे विल बी आस्क्ड अबाउट दिस कंपनी. ह्या कंपनीबद्दल तुम्हाला विचारू शकता, कंपनीचा चेअरमॅन कोण आहे, कंपनीची स्थापना केव्हा झाली, कंपनीचं टर्नओव्हर काय, कंपनीचं प्रोडक्ट काय बनतात, कुठल्या ठिकाणी सेल केले जातात, हे इन्फॉर्मेशन. सो वेन एव्हर यू गो टू द इंटरव्ह्यूसाठी जाताय तुम्ही, त्यावेळी त्या कंपनीबद्दल जेथे तुम्ही जाता त्याच्याबद्दल तुम्ही ऑलरेडी नॉलेज घेतला पाहिजे. काय आहे, केव्हा स्थापना झाली, मॅनेजमेंट काय, लेवल काय, तिचं टर्नओव्हर काय, मॅनेजर कोण आहे, ओनर कोण आहे, या सर्व इन्फॉर्मेशन आधी कंपनीच्याबद्दल घेतल्या पाहिजे. हा जर नॉलेज तुम्हाला असला, तुमचा ड्रेस कोड चांगला असला पाहिजे,
तुमचे एंटर जेव्हा करताय ते कॅबिन ते ग्रीटिंग सिस्टीम चांगली असली पाहिजे, ड्रेस कोड झालं, पुन्हा तुमची जी लँग्वेज आहे ती कॉन्फिडन्सली तुम्ही बोललं पाहिजे, जे तुम्ही जो नॉलेज घेतलं आहे तुमचं तो नॉलेज फॉर एक्झाम्पल डिग्री डिप्लोमा त्या रिलेटेड जॉब असला तर कॉन्फिडन्स लेवलने तुम्हाला सांगता आला पाहिजे कशा पद्धतीने कंपनी ग्रोथ करतो. हे 5 पॉईंट आहेत ते जे इंटरव्ह्यूसाठी तुमचे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला तुम्हाला जज केले जातं, ओके दिस इज कॅपेबल ऑर नॉट कॅपेबल. बिकॉज इंटरव्ह्यूला खूप सारे जण जातात, खूप सारे, पण त्यांना एज्युकेटेड देर इज नॉट रिक्वायर्ड, डिग्री डिप्लोमा देर इज नॉट रिक्वायर्ड, दे आर रिक्वायर्ड ओनली स्मार्ट. सो युअर स्मार्टनेस थ्रू दे हाऊ विल बी इम्प्रूव्ह द स्किल. तुमच्या स्मार्टनेस थ्रू दी कंपनी कशा पद्धतीने इम्प्रूव्ह होईल त्यांना ते एक्सपेक्टेशन असतं. देर इज नो एक्स्ट्रा एक्सपेक्टेशन फ्रॉम यू. सो दॅट्स वॉट एव्हर यू वॉन्ट टू से, यू हॅव टू से कॉन्फिडन्स. सो कॉन्फिडन्स लेवल कशा पद्धतीने वाढणार, डेली यू हॅव टू ट्राय टू स्पीक your parents, your friends, your neighbors, your friends, you have to try to any topic you decide. For example, you talk about now general knowledge about what is the situation is politics, what is situation now festival Ganesh Utsav. So all talk about this. Now what is receive the new scheme that is called Ladki Bahin Yojana, you have to talk about that. So you have to more talk about that. That is what you will be generate the general knowledge that through. Understand? So small talk. So that knowledge through will be improved. अशा पद्धतीने daily basic. But you have to try to speak English. I'm not saying you have to use 100% there. You have to use 10 to 15% only. So first day what will happen? You will be confidence level will be low. थोडा confidence level तुमचा low होईल त्या टायमाला. ओके काय ते बोलू काय नाही. But you have to try. There is not required which is language you are using, highly English or basic language, broker language. तुम्ही तुटक फुटक इंग्लिश सुद्धा यूज करू शकता. That is I will talk about the first day. So second day also, but you are not saying you have to spend so much time. You have to just talk with your friend 10 to 15 minutes. But you have to all time you have to use mostly English. You have to talk any topic. For example, in Mumbai life, what is the Mumbai life? So you have to ask your friend what is the Mumbai life, what is the facility available. So many Mumbai like the metro city, so many available traveling facility, hospitality, school facility is good. There is way now we have the traveling facility. In you can say talk about the railway facility, airplane facilities, metro, railway, mail. So we have so many facility available, buses, so many buses, taxis. So take like this any topic, but you have to say maximum information about that. That is called that through you will be gain the general knowledge. And what will happen now, started the best good level English speaking classes also, okay, because what will happen, but now what happen, आता आपला डिग्री डिप्लोमा तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जस्ट इंग्लिश स्पीकिंग दे 15 ते 20 दिवसात 1 महिन्यात कंप्लीट करू शकता, ते नाही होऊ शकत. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा, 2 ते 2.5-3 महिने तरी दिले पाहिजेत त्या प्रॅक्टिससाठी. ते प्रॅक्टिस केलं पाहिजे. ते त्याच रिलेटेड खूप सारे कोर्स आहेत, पण यू हॅव टू सिलेक्टेड बेसिक कोर्स. खूप सारे कोर्स आहेत ते त्याला खूप स्पेंड करावं लागतात. फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम आय वॉज सर्चिंग, आय नॉट सेइंग नेम, that courses we have to fees about 10,000. if you want to just English, you want to level gain the confidence level, there is extra fee you have to. So what you want to do, you have to take this daily, you have to spend like this you will be need to the, I thought 2 months or 3 months you require. But what you want to, you have to daily like this, you have to select this way daily, you have to step by step you have to try to improve. Then automatically you will be gain the confidence level, because whenever you go to the high level, so first you have to select first step. So खूप वेळेला काय प्रॉब्लेम येतो, इंग्लिश इम्प्रूव्ह कशा पद्धतीने करायची, खूप सारे क्लासेस असतात, पण तुम्हाला कुठनं सुरुवात करायची ती माहीत नसल्यामुळं काय होतं आहे, तो कॉन्फिडन्स लेवल आणखी तुमचा लो होतो. इन मराठीमध्ये बोलतात ना, कुठेतरी न्यूनगंड असतो, कुठं पद्धतरी भीती ते असते. तो खूप सारे असे भीतीपायी काय होतं आहे का, जे बेसिक लेवल असतात ना, बेसिक लेवललाच इंग्लिश बोलू शकतात, ते हाय लेवलला जाऊ शकत नाही. सो त्याच्यामुळं तुम्हाला डेली यू हॅव टू लाईक दिस सिलेक्ट द वे. So for example, that related YouTube you will be search. So on YouTube also we have so many videos that related. Then I hope you will follow this rule. So definitely you will be achieve whatever you want to go interview. So you can crack that interview. So that is simple way if you want to select you want to go anywhere. So that is simple way. So if you follow small trick, so definitely you will be improved.
I hope you understand. So like this video, so please like and share whenever you require your friends, so you share with your friends. Thanks for watching this video.